हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चालू आहे घराचं आता रिनोव्हेशनचं काम। किचनच्या फरशा वगैरे ज्या किचनला होते असतात ते सगळं बदललेलं आहे, कारण ते थोडं काम कच्चं झालं होतं पहिलं आणि आता त्याचं रिनोव्हेशन चालू केलेलं आहे आणि घराचं कलरचं पण काम सुरू आहे, देवघराचं पण काम सुरू आहे, फर्निचरचं वगैरे। तर मग ते व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका, कारण आता घरातली सगळी जी काही कामं आहेत ती मी तुमच्यासोबत दाखवते, चालूच आहेत। आणि आता 8 तारखेला कार्यक्रम धरलेला आहे बहुतेक, तर त्याच्यामुळे आता पटपट आवरायची म्हणजे पटपट आवरून घ्यायची चालू आहे सगळं। आणि वारं पावसाचे पण दिवस आहेत, तर त्याच्यामुळे आता जेवढा होईल तेवढं सगळं पटकन आवरून घेणार आहेत। तर आता कलरचं काम चालू आहे, देवघराचं फरश वगैरे बसवून झालेले आहे आणि देवघर पण आणलेलं आहे। आणि आता जे नवीन खोली बांधलेली त्याला पत्र्याला वगैरे आतून कलर दिलेला आहे आणि आता खालच्या खोल्यांचं कलरचं काम चालू आहे आणि खिडकी पण बसवून घ्यायची आहे, खिडकीची मापं वगैरे नेलेली आहेत। तर मग सगळ्या खोल्यांना आतून कलर वगैरे चालू आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका। आणि इकडे माही आणि काका म्हटलं ना तर मज्जाच मज्जा, बापरे माहीची खूपच जास्त मज्जा असते आणि माहीची हवा पण खूप जास्त असते। जिकडे पाहिजे तिकडे फिरायला भेटतं, जसं पाहिजे तसं फिरायला भेटतं, खेळायला भेटतं, कारण तिच्यासोबत दुसरं कोण खेळणारच नाही। तर आत्ती आणि काका दोघांनी ती पण भरपूर त्यांच्यासोबत खेळते। तर काकाने इकडे बसवली, सारखी बादलीला जात होती पाण्याला, त्याच्यामुळे एकदाच तिला बादलीत बसवली आणि सगळं काही फिरवून आणलं आणि ती ही एकदम शांतपणे बसली आहे बादलीत। तिला पण खूप मज्जा येते, कारण तिला असं खेळवणारं कोणच नसतं ना सारखं सारखं। काकाकडे गेलं ना ते काकाकडे गेल्यावर सगळं खेळायला भेटतं। आणि आता घरात पण काम चालू आहे फरशीचं, त्याच्यामुळे मग तिला पण म्हणजे घरात इथे ठेवून चालत नाही, कारण ती माती वगैरे भरपूर खाते। वाळू आहे, तिनं तर सुरुवातच केली आहे घराचं काम सुरू झाल्यापासून, माती वाळू दगडं खायला सगळं। म्हणजे देवघर आणून ठेवले, देवघराची फरशी चालू आहे बसवायची आणि इकडे फरशीचं कटिंग चालू आहे। त्याचनंतर इकडे किचनचं पण रिनोव्हेशन चालू केलेलं आहे। किचनच्या फरशाच्या होत्या, ते कच्चं काम झालेलं। जर फरशी तिथे साफ करायला गेला, आपण घासायला गेला, आपण भाजी वगैरे केल्यावर त्याचे असे भाजीचे तेलाचे हे टिपके फरशीवर उडतात। तेलाचे टिपके फरशीवर गेल्यानंतर ते घासावं लागतं, पण ते घासता येत नव्हतं, कारण फरशी आतमध्ये जायची आणि ते निघायची बाजूला, त्याच्यामुळे मग फरशीचं पण ह्या काम करून घेतलं। पण ते काय ॲक्च्युली झालेलं, फरशी काढताना ना फरशी कट व्हायला लागली, म्हणजे ती मधून मोडायला लागली। त्याच्यामुळे किचनच्या या काही 5-6 फरशांसाठी ना नवीन बॉक्स किचनचा घेऊन यावं लागलं। आणि इकडे देवघराला कट्टा थोडासा करून, कारण देवघर उंच नाही आहे, तर थोडं त्याला खाली कट्टा केलेला आहे देवघराला, कारण ते नवीन देवघर मांडायचं आहे, जुनं देवघर काढलेलं आहे। तर इकडे बघा या नवीन सगळ्या फरशा, थोडाफार फरक जाणवतो, एकसारखी डिझाईन वगैरे आहे पण थोडंफार त्यातली त्यात फरक जाणवतोय। फरशी पिवळी आणि पांढरट अशी दिसते, तर थोडाफार बाहेरच्या नाही पण आम्हाला जरा फरक जाणवत होता फरशीमधला, तरी पण पर्याय नव्हता, त्याच्यामुळे जोडून घेतली। त्यानंतर देवारीची पूजा वगैरे जे काही पंचधातू हे आहेत, काही जे लागणारं ओटीचं सामान हे ते असतं, ते सगळं देवाऱ्याच्या म्हणजे खाली त्याची पूजा करायची होती। त्यामुळे इकडे बायका बोलवलेल्या शेजारच्या, तर देवाऱ्याची पूजा चालू होती। देवारा ठेवण्या अगोदर खाली जे काही लागतं साहित्य, तर मग त्याला काही बायका लागायच्या होत्या, तर मग इकडे ते साहित्य सगळं घेऊन देवाऱ्याच्या अगोदर पूजा वगैरे करून घेतली सगळ्या बायका बोलवून। तिला नको तीच घ्यायचंय, सांडशील सगळं सांडल पाहिजे तो का तिनं तिला लावलं व तिला लावलं नव्हतं काय असं केली। आणि सगळ्याची खूप घाई गडबड सुरू आहे। तर इकडे आता कलरचं काम चालू आहे, पूर्ण घराला गोट्याला जी नवीन खोली काढलेली आहे त्याला सगळ्याला कलर करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आता सगळं घरातलं सामान बाहेर काढलेलं आहे, अगदी काहीच घरात ठेवलं नाही, सगळं बाहेर काढलं। आणि खाली फरशीवर कलर जर पडला तर तो निघणार नाही, त्याच्यासाठी खाली असे कांबळे हातरून घेतले आणि ह्या घरात देवघरातलं पण सगळं साहित्य बाहेर काढलं। खूप जास्त पसारा घरात पडलेला, इकडे तिकडे सुद्धा करता येत नव्हतं, एवढा सगळा जास्त पसारा घरात झालेला आहे। कारण कलरचं काम म्हटलं तर
कलर जर कशावर पडला तर तो निघणार नाही अजिबात. त्याच्यामुळे सगळं साहित्य बाहेर काढावं लागत होतं. आणि आता बाहेर काढायचं म्हटलं तरी कोणच नाही, बापू आहेत एकटे. मग सगळ्याच्या मदतीने ते बाहेर काढून घेतलं. आणि आत्ता असं होतं ना, घरात पाऊल जरी टाकला तरी म्हणजे सगळे आजारीच पडण्यासारखी धूळ वगैरे झालेले, सगळा कलर वगैरे भिंतीचा जुना काढलेला. त्यामुळे सगळी घरात धूळ पसारा झालेला आहे, अगदी न पाहण्यासारखं घराची अवस्था झालेली. आणि जुनं देवघर जे आहे ते इकडे बाहेर काढून ठेवलेले, सगळा पसारा इकडे काढून ठेवलेले, कारण त्या 2 खोल्यांना कलर द्यायचं काम चालू आहे. आणि हे नंतर मग त्या खोल्यांमध्ये ठेवायचं ज्यावेळी त्यांचा कलर लावून होईल तेव्हा. आणि आता इकडे ह्या घराला आतून कलर पत्र्याला वगैरे दिलेलं आहे आतमधून. इकडे मुरूम पण ठेवलेलं आहे, अजून कोबा करायचा राहिला आहे त्याच्यासाठी मुरूम हे आणून ठेवलेलं आहे. तर हे बघा कलरचे डबे. आणि इकडे पत्र्याला फक्त कलर देऊन घेतला, ह्याचं पत्र्याचं फक्त काम झालेलं आहे, कलरचं पत्र्याला फक्त कलर दिलेला आहे. आणि इकडे रंगाचे डबे बघा, बरेच रंग कलर म्हणजे डिझाईन वगैरे पण बनवायचे आय थिंक, त्याच्यामुळे ते पण आणलेलं आहे. आणि तर मी पाहिलं तर मला इथे ना आय थिंक येल्लो कलर बोललेले, थोडा फिक्कटमधून नसतो का, तर हा कलर असावा असं मला वाटतं, कारण अजून ते पाहिलं नाही मी, पण येल्लो कलरमध्ये बोलले होते. तर त्याच्यामुळे हा कलर असेल घरातला बाहेरून आतमधून. आणि डिझाईनला आय थिंक पिंक कलर असेल.